नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये आहे सुपर निपुण शाळा एक विशेष ओळख. तर सध्या सुपर निपुण शाळांच्या संदर्भामध्ये 80 ते 99 किंवा 100% जे गुणवत्ता असणारे ज्या शाळा आहेत, त्यांची पुनर्चाचणी किंवा पुनर्पडताळणी होत आहे. पुनर्चाचणी ही औपचारिक प्रक्रिया नसून सुपर निपुण शाळांची वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून केली जाणारी आवश्यकता आहे. तर यामुळे काय साध्य होणार आहे, तर राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात सुपर निपुण शाळांची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कारण की जी शाळा 80% ते 100% गुणवत्ता असणारी शाळा असेल आणि त्या शाळेची विशेष ओळख या निमित्ताने होणार आहे. ते पुनर्चाचणीनंतर ते खरंच ती शाळा सगळ्यांसाठी एक वेगळी ओळख असेल. सुपर निपुण शाळांचा विशेष सन्मान करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होईल. शासन स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांचा सन्मान करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी 90%, 100% किंवा 80%पेक्षा जास्त विद्यार्थी निपुण असणाऱ्या शाळांचा सन्मान होण्यासाठी सुद्धा माहिती यामुळे उपलब्ध होणार आहे. सुपर निपुण शाळांमधील उत्तम कार्यपद्धती म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस इतर शाळांसाठी मार्गदर्शक ठरतील. सुपर निपुण शाळामध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीने काम सुरू आहे किंवा त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस सुरू आहेत, तर इतर शाळांना मार्गदर्शनासाठी सुद्धा ते उपयुक्त राहतील, म्हणून सुपर निपुण शाळांचे पुनर्चाचणी होत आहे. या आणि अशा अनेक कल्पना यातून समोर येतील आणि इतरही शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व अध्ययन कौशल्य साध्य होण्यास मदत होईल. त्यामुळे ही केवळ चाचणी नसून सर्वसमावेशक मोहीम आहे. अतिशय वेगळा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने सुपर निपुण शाळेचा विचार केलेला आहे आणि त्याची ओळख पण आपल्याला निर्माण करायची आहे. म्हणून जे क्षेत्रीय अधिकारी सुपर निपुण शाळेची पुनर्चाचणी घेत आहेत, त्यांनी अतिशय पारदर्शकपणे ही घेऊन याच्यावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे. ही महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यासाठी होती. तर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे की सहज सोपी पुनर्चाचणी. पर्यवेक्षकांनी सुपर निपुण शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी रँडम सॅम्पल टेस्ट निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये सोप्या पद्धतीने कशी घ्यावी यासाठी एक व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे. तर तो व्हिडिओ पाहून घेण्यासाठी त्याच्यावर क्लिक केलं की लगेच आपल्याला व्हिडिओसुद्धा मिळणार आहे. म्हणून आपल्या निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये जाऊन आपण या व्हिडिओच्या संदर्भातल्या डेमो पाहायचा आहे आणि त्या लिंकवर क्लिक करायची आहे. त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे आणि सहज सोपी पुनर्चाचणी आपल्याला घेता येणार आहे. अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे, कारण बऱ्याचदा आपण पर्यवेक्षक म्हणून ही चाचणी कशी घ्यावी, कोणत्या विद्यार्थी कसे रँडम सॅम्पल येतील, हे सर्व याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हा डेमो व्हिडिओ सर्वांनी पाहावा आणि यानुसार कृती करावी. त्यानंतरची अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की सराव एक उत्तम साधन. की निपुण महाराष्ट्र ॲपच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्व विद्यार्थी निपुण व्हावेत म्हणून योग्य उच्चारासह अचूक वाचन सराव व्हावा म्हणून ही विशेष सुविधा आपल्याच निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये देण्यात आलेली आहे. बरेचदा फक्त चाचणीपुरतं निपुण महाराष्ट्र ॲप शिक्षक वापरत असतात, परंतु विद्यार्थ्यांचा योग्य उच्चार आणि त्याचं वाचनाचा सराव व्हावा म्हणून ही सुविधा ॲपमध्ये दिलेली आहे. तिचा वापर केला पाहिजे. या सुविधेचा वापर आपण कधीही आणि कुठेही करू शकता. म्हणजे यासाठी आपल्याला काही बंधन नाही आहे. जसं की इतर बाबतीमध्ये आपण शाळेच्या वेळातच आपण चाचणी घेतो, परंतु या सुविधेचा वापर करताना आपल्याला विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा सराव योग्य व्हावासाठी यासाठी कधीही आणि कुठेही आपल्याला वापर करता येणार आहे. तसेच यातील सरावाचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या मूळ अध्ययन स्तर चाचणीवर होत नाही. या सरावामुळे विद्यार्थी जेव्हा वाचन करतात त्यावेळेस ते मूळ अध्ययन स्तर चाचणी जेव्हा होते त्याच्यावर विपरीत परिणाम होत नाही, उलट त्याचा सकारात्मक परिणाम होतो की विद्यार्थ्यांना योग्य उच्चाराची सवय निर्माण होते. आणि त्यासाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सराव प्रक्रियासाठी सुद्धा एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्राच्या दृष्टीने आपल्याला ते समजून घ्यावं लागणार आहे की दररोज थोडा सराव आणि मोठी प्रगती, असं या चित्राचं हेडिंग आहे. की आपण AI द्वारे विद्यार्थ्यांचा वाचन सराव या टॅबवर जर क्लिक केलं आणि विषय क्लिक केला तर त्या विषयानुसार इयत्ता आणि स्तर जर निवडला तर त्या स्तरानुसार अपेक्षित परिच्छेद असेल किंवा शब्द असतील, वाक्य असतील, त्या येतात आणि त्याचा सराव आपण माईकवर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड करून सुद्धा आपण चाचणी घेऊ शकतो. म्हणजे AI वाचनाचा सराव अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि या अपडेटसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण बऱ्याचदा फक्त चाचणी होईल, आता या महिन्याची चाचणीसुद्धा साधारणतः 23 मार्चच्या पुढे
होणार आहे. त्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांचा वाचनाचा सराव शिक्षकांनी केला पाहिजे. म्हणून निपुण महाराष्ट्र SRTM ॲप हे दररोज विद्यार्थ्यांना सरावासाठी शिक्षकांनी वापर केला पाहिजे. आणि याचा वापर जर आपण योग्य पद्धतीने केला तर विद्यार्थ्यांचे उच्चार आणि वाचनाचा सराव होईल आणि विद्यार्थी मूळ जी अध्ययनस्तर चाचणी होईल त्याच्यावर चांगल्या पद्धतीने वाचन करू शकतील. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. आपण या महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहिल्यात, या सर्वांच्या योग्य पद्धतीने समजून घेतल्यात. याचा वापर आपण निश्चित करा आणि निपुण महाराष्ट्र ॲपच्या दृष्टीने आपलं जे कामकाज आहे ते अधिक सुलभ करा. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी निपुण व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन अतिशय चांगला प्रयत्न करत आहे. आपण सुद्धा याच्यात जास्तीत जास्त सहभाग आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आपण आतापर्यंत या व्हिडिओला पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.